औरंगजेबाच्या कबरीबाबत सद्यस्थितीतील माहिती. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर माजी औरंगाबाद येथील खुलदाबाद येथे असलेली मुघल सम्राट औरंगजेब याची कबर सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. काही दक्षिणपंथी संघटनांनी या कबरीला हटवण्याची मागणी केली असून यामुळे नागपूरमध्ये हिंसाचारही उसळला होता. सद्यस्थिती आणि सुरक्षा व्यवस्था. या घटनेनंतर प्रशासनाने कबरीच्या सुरक्षेत वाढ केली असून ती टिनाच्या शेडने झाकण्यात आली आहे. बॉम्बे हायकोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI ने औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. राजकीय प्रतिक्रिया. काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी राज्य सरकारला आवाहन दिले आहे की हिम्मत असेल तर औरंगजेबाची कबर हटवून दाखवा. विरोधी पक्ष आणि विविध राजकीय नेत्यांमध्ये यावरून वादविवाद सुरू आहे. NIAची तपासणी आणि अटक सत्र. नागपूर हिंसाचार प्रकरणाची चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करत आहेत. NIAच्या अधिकाऱ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. आतापर्यंत 91 जणांना अटक करण्यात आली आहे. विवादाचे राजकीय महत्त्व. महाराष्ट्रातील राजकारणात हा वाद मोठा मुद्दा बनला आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम नेते यांच्यात या विषयावर मतभेद वाढले असेल. सरकारच्या निर्णयाची सर्वांना उत्सुकता आहे की पुढे काय होणार. तुमचे मत काय आहे? मला एक सांगा. ज्याने आपल्या पूज्य छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या त्या व्यक्तीची समाधी या भारत देशात सुईच्या टोका एवढी असावी का? कृपया टिप्पणी विभागात आपले विचार समायिक करा. धन्यवाद.